नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इंटरनल रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनी हा चॅप्टर बघतोय. यामधील नेक्स्ट प्रॉब्लेम जो आहे तो तुमच्या स्क्रीनवर दिसेल. फिनिक्स कंपनी लिमिटेड डिसाइडेड टू रिकन्स्ट्रक्ट ऑन 1st April 2014 when their balance sheet was as follows. बॅलन्स शीट दिलेली आहे 2,65,000 2,65,000 आणि खाली इन्फॉर्मेशन आहे. द फॉलोइंग स्कीम ऑफ रिकन्स्ट्रक्शन इज प्रिपेअर्ड. 1 नंबर, each equity shares is to be subdivided into shares of ₹10 each and they accept the reduce of 90% of their paid up value. या ठिकाणी इक्विटी शेअर्सची पेड अप व्हॅल्यू किती आहे? ₹100. त्यांनी किती रुपयाचा शेअर्स तयार करतात? ₹10. ₹90 या ठिकाणी कॅपिटल रिडक्शन अकाउंटला. ठीक आहे. त्यानंतर इच प्रिफरन्स शेअर्स इज रिड्यूस्ड बाय ₹10. ₹10 कमी करायचा आहे. म्हणजे नवीन शेअर्स किती? ₹40. कॅपिटल रिडक्शनला किती? ₹10. त्यानंतर शेअर्स प्रीमियम इज राईट ऑफ. शेअर्स प्रीमियम राईट ऑफ करून टाकायचं आहे. त्यानंतर डिबेंचर होल्डर ॲग्रीड टू फॉरगो इंटरेस्ट ऑन डिबेंचर ₹4,000 विच इज इन्क्लुडेड इन क्रेडिटार्स. क्रेडिटार्समध्ये या ठिकाणी इन्क्लूड आहेत काय? डिबेंचरचं इंटरेस्ट ते सोडून द्यायला तयार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी एंट्री होईल सन्ड्री क्रेडिटार्स अकाउंट DR टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 4,000. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी इज ॲप्रिसिएटेड बाय 20,000. प्लांट अँड मशिनरी या ठिकाणी वाढलेली आहे ₹20,000. त्यानंतर अँड इन्व्हेस्टमेंट आर ब्रॉट डाऊन टू इट्स मार्केट व्हॅल्यू विच ₹20,000. इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी 20,000 कमी करायचं आहे. 20,000पर्यंत कमी करायचं आहे. ब्रॉट डाऊन टू इट्स मार्केट व्हॅल्यू, त्याची मार्केट व्हॅल्यू 20,000 आहे. म्हणजे कॅपिटल रिडक्शनला 30,000. ठीक आहे. त्यानंतर डेटर्स रिअलाइज्ड ₹16,000 ब्रॅकेटमध्ये डेटर्स ₹16,000 टू गिव्ह कॅश. या ठिकाणी डेटर्स रिअलाइज झाले. डेटर्स किती आहे? 20,000चे ते 16,000 रिअलाइज झालं आहे. म्हणजे 16,000चे डेटर्स या ठिकाणी कॅशमध्ये आलेलं आहे आणि बाकीचे 4,000 या ठिकाणी कॅपिटल रिडक्शनला जातील. ठीक आहे. त्यानंतर कॉस्ट ऑफ रिडक्शन अमाउंटेड टू ₹5,000 विच वॉज पेड अँड राईट ऑफ. या ठिकाणी रिकन्स्ट्रक्शनचा खर्च किंवा रिडक्शनचा खर्च जो आहे तो खर्च ₹5,000 आणि ते पेड केला, राईट ऑफ केलेला आहे. त्यानंतर आउट ऑफ द फंड डज अवेलेबल राईट ऑफ गुडविल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस completely. Pass journal entries in the book of the company and prepare the balance sheet after reconstruction. या पद्धतीने प्रॉब्लेम आहे. आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. पहिल्यांदा एंट्र्या करायच्या आहेत. ते एंट्र्या पहिली ॲडजस्टमेंट कोणती? इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्सची या ठिकाणी एंट्री काय होईल? तर ओल्ड इक्विटी शेअर्स अकाउंट DR टू न्यू इक्विटी शेअर्स टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. ठीक आहे. आता ओल्ड इक्विटी शेअर्स किती आहेत? या ठिकाणी तुम्हाला बॅलन्स शीटला दिलेत ₹1,00,000. हे ₹1,00,000. न्यू किती? ₹10चा नवीन शेअर्स आहे आणि ₹90 या ठिकाणी कॅपिटल रिडक्शनला. म्हणजे शेअर्सची संख्या किती येतं? 1,000. हे 1,000 × 10 किती? 10,000
हे 10,000 आणि कॅपिटल रिडक्शनला 90,000. ठीक आहे, या पद्धतीनं नॅरेशन लिहायचं आहे. बीइंग इश्यू ऑफ न्यू इक्विटी शेअर्स इन एक्सचेंज ऑफ ओल्ड इक्विटी शेअर्स. बीइंग इश्यू ऑफ न्यू इक्विटी शेअर्स एक्सचेंज ऑफ ओल्ड इक्विटी शेअर्स. याच पद्धतीनं प्रिफरन्स शेअर्सची सेकंड नंबर ओल्ड प्रिफरन्स शेअर्स कॅपिटल अकाउंट DR टू न्यू प्रिफरन्स शेअर्स अकाउंट आणि टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आता न्यू किती रुपयाचा आहे या ठिकाणी सांगितलं आहे. तर न्यू तुम्ही 10 रुपयांना रिड्यूस करा म्हटलं आहे. अगोदर किती रुपयाचा होता? 50 रुपयाचा. म्हणजे नवीन किती? 40 रुपयाचा. हे 40 रुपये. आणि शेअर्सची संख्या किती आहे? तर शेअर्सची संख्या 1000 आहे. हे 1000 गुणिले 40 या पद्धतीनं. ओल्ड किती आहेत? 50,000 रुपयाचे. हे किती? 40,000 आणि हे किती? 10,000. नॅरेशन बीइंग इश्यू ऑफ न्यू प्रिफरन्स शेअर्स इन एक्सचेंज ऑफ ओल्ड प्रिफरन्स शेअर्स या पद्धतीनं. त्यानंतर शेअर्स प्रीमियम या ठिकाणी राईट ऑफ करायचं आहे. ते राईट ऑफ करून घेऊ आपण. मग थर्ड नंबरची एंट्री शेअर्स प्रीमियम अकाउंट DR टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. किती? 10,000 रुपये आहे. 10,000. नॅरेशन बीइंग शेअर्स प्रीमियम राईट ऑफ. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा डिबेंचर होल्डर ॲग्रीड. डिबेंचर होल्डर या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेलं आहे टू फॉरगो इंटरेस्ट ऑन डिबेंचर ₹4,000. डिबेंचरवरचं इंटरेस्ट आहे 4,000. ते फॉरगो सोडण्यासाठी तयार आहे आणि ते इन्क्ल्यूड कशामध्ये? क्रेडिटार्समध्ये. मग एंट्री होईल या ठिकाणी 4 नंबरला सन्ड्री क्रेडिटार्स अकाउंट DR टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. किती? 4,000 रुपये. 4,000 रुपये. ठीक आहे. नॅरेशन बीइंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर इन क्रेडिटार्स राईट ऑफ या पद्धतीनं. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी इज ॲप्रिसिएटेड बाय 20,000. आता या ठिकाणी प्लांट अँड मशिनरी ॲप्रिसिएट केली आहे म्हणजे वाढलेली आहे. ठीक आहे. मग असेट्स वाढल्यावर या ठिकाणी लॅबिलिटी डिक्रीज होते. त्यावेळेस या ठिकाणी काय? कॅपिटल रिडक्शन अकाउंट CR होते. मग असेट्स इन्क्रीज झाल्यावर देखील कॅपिटल रिडक्शन अकाउंट हे CRच व्हायला पाहिजे. मग त्यावेळेस या ठिकाणी प्लांट अँड मशिनरी अकाउंट DR टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. किती? 20,000 रुपये. ठीक आहे. नॅरेशन काय येईल? बीइंग प्लांट अँड मशिनरी ॲप्रिसिएटेड. ठीक आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे आता हे इन्व्हेस्टमेंट कमी झालेली आहे. एक असेट्स. त्यानंतर कॉस्ट ऑफ रिडक्शन याचं पेमेंट आहे म्हणजे असेट्सच कमी व्हायले. त्यानंतर गुडविल प्लॅन्ट प्रॉफिट अँड लॉस आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे या ठिकाणी काढून टाकलेले आहेत. इलिमिनेट केलेलं आहे या पद्धतीनं सांगितले म्हणजे ते कमी झालेले आहेत. त्याची कॉमन एंट्री 1 होईल.
त्याच्या अगोदर डेटर्स या ठिकाणी रिअलाइज झालेले आहेत 16,000 रुपये आणि त्याच्यावर 4,000 रुपये या ठिकाणी काय असेट्स कमी झालेले आहेत. डेटर्स 20,000चे आहेत, त्याच्यापैकी 16,000 भेटलेले आहेत आणि 4,000 कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर होतील. मग या ठिकाणी एंट्री तशी होईल 6 नंबरला कॅश अकाउंट DR, त्यानंतर कॅपिटल रिडक्शन अकाउंट DR टू काही डेटर्स अकाउंट. डेटर्स कितीचं आहे 20,000 रुपयाचं. कॅपिटल रिडक्शन अकाउंट कितीनं होईल 4,000नं आणि इथं 16,000. ठीक आहे. या पद्धतीनं नॅरेशन बीइंग डेटर्स रिअलाइज्ड. आता या ठिकाणी असेट्स आहे डेटर्स ते कमी झालेलं आहे ॲक्च्युअलमध्ये, म्हणून या ठिकाणी ते DRला आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर 7 नंबरची एंट्री कॅपिटल रिडक्शन अकाउंट DR. आता काय राईट ऑफ केलंय, राईट ऑफ टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, टू गुडविल अकाउंट, टू प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अकाउंट, टू इन्व्हेस्टमेंट आहे ना, हां इन्व्हेस्टमेंट, टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट, आणि टू पुन्हा काय आहे बँक अकाउंट. आता हे करत असताना या ठिकाणी बघायचं कॅपिटल रिडक्शन अकाउंट CR कितीने झालेला आहे आणि DR हे कॉमन व्हायला पाहिजे, बरोबर. मग त्यावेळेस कॅपिटल रिडक्शन अकाउंट CR झाले 90,000, पुन्हा कॅपिटल रिडक्शन अकाउंट CR झाले 10,000, असं टोटल CR बॅलन्स आहे 1,00,000. पुन्हा इथं 10,000, 1,10,000, पुन्हा हे 20,000, 1,30,000, 1,30,000तून 4,000 गेले तर 1,26,000, 1,30,000. मग 1,30,000नं डिव्हिड व्हायला पाहिजे, बरोबर. CR झालेला आहे 1,30,000. ठीक आहे. मग DR व्हायला पाहिजे 1,30,000. 1,30,000 तर त्यावेळेस या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसचं बॅलन्स किती आहे, प्रॉफिट अँड लॉसचं बॅलन्स 20,000, हे 20,000. त्यानंतर गुडविलचं बॅलन्स किती आहे 35,000, हे 35,000. त्यानंतर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किती आहे 10,000, हे 10,000. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट किती आहे, इन्व्हेस्टमेंट सांगितलंय मार्केट व्हॅल्यू 20,000 आहे, म्हणजे त्याचं कॅपिटल रिडक्शन किती 30,000, हे 30,000. आता याचं टोटल करा किती 40 आणि 50 90 95. तर या ठिकाणी 95 एक मिनटं हां. आणि खर्च एक आहे राहिला ना, खर्च 5,000, हे 5,000, हे 5,000, 1,00,000. आता या ठिकाणी बाकीचं जे 30,000 उरत आहेत ते 30,000 हे बॅलन्सिंग फिगर येतं. ते बॅलन्सिंग फिगर कुठं ट्रान्सफर करायचं आहे तर कॅपिटल रिझर्वला. कॅपिटल रिझर्व अकाउंट 30,000 या पद्धतीनं.
म्हणजे हे 1,30,000, हे 1,30,000 या पद्धतीनं झालेलं आहे. ठीक आहे. आता त्याचं नॅरेशन बीइंग असेट्स राईट ऑफ अँड बॅलन्स ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व या पद्धतीने या ठिकाणी आहे. ठीक आहे. ह्या एंट्र्या केलेल्या आहेत. आता आपण रिवाइज्ड बॅलन्स शीट काढू. रिवाइज्ड बॅलन्स शीट त्यावेळेस न्यू इक्विटी शेअर्स, न्यू इक्विटी शेअर्स किती रुपयाचे? 10,000 रुपये. ते किती रुपयानं आहेत ते बघायचं आहे. 1000 शेअर्स ₹10 each या पद्धतीनं आहे. त्यानंतर न्यू प्रिफरन्स शेअर्स किती? 40,000 रुपयाचे आहेत. आता 1000 शेअर्स ₹40 each या पद्धतीनं. त्यानंतर शेअर्स प्रीमियम राहील का? नाही राहणार. सनडे क्रेडिटर्सचा विषय नाही आहे. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी इकडं नाही. त्यानंतर हे काय केलं आहे? डेटर्सची कॅश येणार आहे, ते कॅश अकाउंटला जाईल. मग या पद्धतीनं हे याच्यातून घेतलं. आता जुनी बॅलन्स शीट बघायची आपण. जुनी जी प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे ती बॅलन्स शीट बघायची आणि त्या बॅलन्स शीटमध्ये कोणकोणते आयटम राहिलेले आहेत. इक्विटी शेअर्स घेतलं, शेअर्स प्रिफरन्स शेअर्स घेतलं, सन्ड्री क्रेडिटर्स. आता सन्ड्री क्रेडिटर्स किती राहील तुमचं? सन्ड्री क्रेडिटर्स अगोदर किती होतं? 50,000 रुपये होतं. मग 50,000 रुपयामधले या ठिकाणी कॅपिटल रिडक्शन अकाउंटला 4,000 रुपये या ठिकाणी आपण ट्रान्सफर केलेत. कुठलं? सन्ड्री क्रेडिटर्स मधले. आणि सन्ड्री क्रेडिटर्समध्ये इन्क्लूड होते कशाचे? डिबेंचरवरचं इंटरेस्ट. म्हणून सन्ड्री क्रेडिटर्स तुमचं राहील 46,000 रुपये. ठीक आहे. क्लिअर आहे. सन्ड्री क्रेडिटर्स 50,000चे होते. ते 50,000चे कसे झाले? तर डिबेंचरवरचं इंटरेस्ट याच्यामध्ये इन्क्लूड आहे 4,000 रुपये. आणि ते कुठून दिलं आहे? सन्ड्री क्रेडिटर्समधूनच दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी त्याचे 4,000 रुपये या ठिकाणी कमी झालेले आहेत. त्यानंतर काय आहे? शेअर्स प्रीमियम हे राहणार नाही, कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ट्रान्सफर केलं आपण. त्यानंतर डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड ते घ्या. डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड किती आहे? 5,000 रुपये जशाला तसं आपण घेतलेलं आहे. त्यानंतर 8% डिबेंचर किती आहे? 50,000 रुपये. हे 50,000 रुपये घेतले. आता आणखीन काही शिल्लक राहिले का? नाही. चला इकडं गुडविल राईट ऑफ करून टाकलेलं आहे. प्लांट अँड मशिनरी. आता प्लांट अँड मशिनरी या ठिकाणी ॲप्रिसिएट केली आहे, म्हणजे वाढली आहे. अगोदर किती होती? 1,30,000ची. आता किती होईल? 20,000 वाढले तर 1,50,000 रुपये या पद्धतीने या ठिकाणी होते. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी काय म्हटलं आहे? 30,000 रुपये आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ट्रान्सफर केले आहे आणि त्याची मार्केट व्हॅल्यू 20,000 रुपये राहिले म्हणून सांगितलं आहे. म्हणून इन्व्हेस्टमेंट आपल्यापाशी किती राहील? फक्त 20,000ची होती, 50,000ची. त्यानंतर डेटर्स आपल्यापाशी राहील का? नाही राहणार. ते डेटर्स विकलंय आणि त्याच्या बदल्यात आपल्याला काय आले? कॅश आलेली आहे. कॅश किती आले? 16,000 रुपये. 16,000 आले. त्याच्यापैकी या ठिकाणी आपण कॅशचं बॅलन्स आहे का आपल्यापाशी? अगोदर कॅशचं बॅलन्स नाही आहे. चला मग ही कॅश आपण जे कॅपिटल रिडक्शनचा खर्च किंवा रिकन्स्ट्रक्शनचा खर्च या ठिकाणी पेड केला आहे 5,000 रुपये. हे या ठिकाणी पेमेंट
5,000 रुपये, हे 5,000 रुपये मायनस करा, आउटरला 11,000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर काय, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि प्रॉफिट अँड लॉस हे दोन्ही राईट ऑफ करून टाकलेलं आहे. ठीक आहे. हे सर्व आयटम संपले. आता याचं टोटल करू. टोटल किती येतं, तर 1,81,000, 1,81,000 या ठिकाणी टोटल येतं आहे 50, 1,46,000 आणि हे 50, 1,51,000. हां, आणखी एक आयटम राहिला या ठिकाणी, कॅपिटल रिझर्व अकाउंट. या ठिकाणी आपण हे जे कॅपिटल रिडक्शनचे आहेत ते कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर केलं आहे. ते कॅपिटल रिझर्व अकाउंट किती, 30,000 रुपये. हे 30,000 रुपये या ठिकाणी ट्रान्सफर केलं. 1,81,000, 1,81,000 या ठिकाणी टॅली होऊन जातं. ठीक आहे. या पद्धतीनं हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. याच्यात काहीच अवघड नाही आहे. ठीक आहे. या पद्धतीनं हे आहे. ठीक आहे. धन्यवाद.